Dear student, welcome in the YouTube channel. In the previous period, we have seen about the structure of DNA molecule and different types of RNA. And now, in this, we want to study about the transcription process. In your textbook, in transcription process, some lines are given which we have represented on the board. That is, with the help of RNA, genes present in the form of DNA participate in the functioning of the cell and thereby control the structure and functioning of the body. विद्यार्थी मित्रांनो, याचा नेमका अर्थ काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. इथे बघा, आपण त्या ठिकाणी या स्टेटमेंट पासून सुरुवात करू. फंक्शनिंग ऑफ द बॉडी और बॉडी फंक्शन्स. बॉडी फंक्शन्स कसे रेग्युलेट केले जातात तुम्हाला माहिती आहे. ईच अँड एव्हरी फंक्शन ऑफ आवर बॉडी इज कंट्रोल्ड बाय स्पेसिफिक टाइप ऑफ द जीन्स. जीनच्या साहाय्याने आपल्या बॉडीचे कॅरेक्टर्स जे आहेत ते कंट्रोल होतात. आता कसं काय हे आपण त्या ठिकाणी पाहू. जसं एक एक्झाम्पल घेऊ आपण. हाईट. हाईट हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे. तुम्हाला माहित आहे की हाईट ही त्या ठिकाणी ज्याच्या बाबतीत आपण घेऊ की टॉल आणि शॉर्ट किंवा डॉर्फ. हाईटच्या संदर्भामध्ये हे दोन तुम्हाला शब्दप्रयोग करता येतील. एखादा व्यक्ती टॉल आहे किंवा तो डॉर्फ आहे हे कशावरून ठरलं जातं तर त्याच्यामध्ये किती प्रमाणात ग्रोथ हार्मोन सिक्रेट होतं याच्यावर अवलंबून. कोणतं हार्मोन? ग्रोथ हार्मोन. and you know that most of the hormones are nothing but the proteins. बरेचसे हार्मोन्स हे त्या ठिकाणी काय आहेत तर प्रोटीन्स आहेत. मग बघा, फंक्शनिंग ऑफ द बॉडी. बॉडीच्या फंक्शनिंग विषयी जसं हाईट याच्या संदर्भामध्ये आपण घेऊ. हे हाईट कंट्रोल करण्याचं काम कोणी केलं? हार्मोन्सने. इथे बघा, हे कॅरेक्टर आहे ज्याला हाईट आपण त्या ठिकाणी घेऊ. हाईटचं कंट्रोल कोणी केलं? हार्मोन्सने. हार्मोन्स काय आहेत तर प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्स कोणी तयार केले? हे प्रोटीन्स कोणी तयार केले तर प्रोटीन्स आर सिंथसाइज्ड बाय आरएनए. आरएनएच्या मार्फत प्रोटीन सिंथसिस केले. मग या आरएनएचं प्रोडक्शन कोठे होतं? इन द न्यूक्लियस ऑफ दी सेल. सेलच्या न्यूक्लियस मध्ये. कोण करतं तर डीएनए. याचं प्रोडक्शन कोण करतं? डीएनए. म्हणजे तुम्ही या ठिकाणी असं म्हणू शकता का डीएनएच्या मार्फत हे कॅरेक्टरिस्टिक कंट्रोल केलं गेलं इनडायरेक्टली. कारण बघा, हाईट हार्मोन्सवर अवलंबून आहे. हार्मोन्स प्रोटीन सिंथसिसवर अवलंबून आहे. प्रोटीन्स कोणाच्या मार्फत तयार केले? आरएनएच्या मार्फत. आणि आरएनए कशावर तयार झालं किंवा कोणामार्फत तयार झालं तर डीएनए मार्फत. म्हणजेच डीएनए ने त्या ठिकाणी काय केलं?
हे कॅरेक्टरिस्टिक कंट्रोल केलं. येते लक्षात? म्हणजे या डीएनए ने हे कंट्रोल केलं. आता ही जी प्रोसेस आहे ती नेमकी कशी घडते आपण त्या ठिकाणी पाहूया. हे ज्याला आपण सेंट्रल डोगमा असं त्या ठिकाणी म्हणतो. बॉडी रिक्वायर्स डिफरंट टाइप ऑफ द प्रोटीन्स and on the accordance of the body need, बॉडीच्या गरजेवरून कुठल्या प्रकारचे प्रोटीन सिंथसाइज करायचे हे डिसाइड करण्याचं काम सुरुवातीला डीएनए मार्फत केलं जातं. तशा प्रकारचे जे जीन्स आहेत ते जीन्स डीएनए वर प्रेझेंट असतात. ते जीन्स आरएनए कडे ट्रान्सफर केले जातात. आरएनए कडे म्हणजे जशा प्रकारचे त्या डीएनए वर सिक्वेन्स असतात, कोड असतो, त्या पद्धतीचं आरएनए तयार होतं. तयार झालेला आरएनए न्यूक्लियस मधून बाहेर येतो आणि ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्या रेटिक्युलम वर प्रेझेंट असलेले जे रायबोझोम्स आहेत ते रायबोझोम्स त्या ठिकाणी काय करतात? प्रोटीन सिंथसिसचं काम त्या ठिकाणी करतात. दिस इज द सेंट्रल डोगमा. म्हणजे ऍक्च्युअली कशी प्रोसेस आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. कन्सिडर करा की हे डीएनए चे स्ट्रँड आहे. सपोज दीज आर द डीएनए स्ट्रँड. दीज आर द 2 डीएनए स्ट्रँड्स. फर्स्ट ऑफ ऑल व्हाट हॅपन? You know that in between the two strands weak hydrogen bonds are present. What? Weak hydrogen bonds are present, and these weak hydrogen bonds get broken down with the help of an enzyme, and the two strands get separated from each other. Suppose these two strands get separated. This is the one strand and this is the another strand. This is the one strand and this is the another strand. These two strands get separated from each other. Now, out of these two strands, only one strand participate in the what? Participate in the RNA synthesis. Either this strand take place in the process of RNA synthesis or this strand. Okay? Suppose this strand act as a template strand. This strand act as a template strand and take part in the formation of messenger RNA. So the nucleotide sequences, suppose here is the adenine, here is the thymine, here is the cytosine, here is the guanine, here is again adenine. Such type of the nucleotide sequences are present. Now this strand act as a template strand. Do you know template? Template means mold. एक साचा. जसं वीट भट्टीमध्ये एक लाकडाचं खोकं असतं, ज्या खोक्यामध्ये चिखल थापल्याच्या नंतर त्या खोक्याच्या आकाराची वीट तयार होते, तशा प्रकारचा एक साचा म्हणून हे डीएनएचं स्ट्रँड काम करतं. मग हे डीएनएचं स्ट्रँड काय करतं की न्यूक्लिओप्लाझम मधून जे दुसरे न्यूक्लिओटाइड्स आहेत त्या न्यूक्लिओटाइड्सला अट्रॅक्ट करण्याचं काम करतं. पण लक्षात ठेवा, याची पेअरिंग कशा बरोबर होते? समजा ॲडिनाइन आहे तर ॲडिनाइनची पेअरिंग कशा सोबत होते? थायमाइन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आरएनए मध्ये थायमिन नसतो. मग आरएनए मध्ये थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. म्हणजे इथं त्या ठिकाणी काय असेल? युरॅसिल.
इथे थायमिन आहे तर इथं त्या ठिकाणी काय असेल, ॲडिनाइन. इथं सायटोसिन आहे, सायटोसिन आहे तर इथं काय प्रेझेंट असेल, गॉनिन. गॉनिन आहे तर इथं काय प्रेझेंट असेल, सायटोसिन. ॲडिनाइन आहे तर इथं त्या ठिकाणी काय असेल, युरॅसिल. These nucleotide sequences are attracted in this manner, and now these are joined with each other, and there is a formation of messenger RNA. You know that messenger RNA is straight. This messenger RNA is messenger RNA. This is the messenger RNA. This messenger RNA is produced on the DNA strand, and this process is called as the transcription process. Means the nucleotide sequences present on the DNA, that is the genetic information present in the DNA, get transcribed, get transferred to the messenger RNA. So this process is called as the transcription process. This sequence, but remember one thing, that these nucleotide sequences are always complementary to the DNA sequences, and instead of the thymine, uracil is present. This messenger RNA is produced. This messenger RNA is produced on the DNA strand. This is the transcription process. And now the code present on the RNA read by the ribosomes, and that type of the proteins are synthesized. Means proteins are synthesized by ribosomes and RNA. Ribosomes and RNA produces the protein according to the genetic information present on the DNA. This is the transcription process. So it is given that the structure and functioning of the body, here structure and functioning of the body, हे जे आहे लक्षात घ्या, स्ट्रक्चर आणि फंक्शनिंग ऑफ द बॉडी हे कशावर अवलंबून आहे, तर आपल्या बॉडीमध्ये असलेल्या सेलच्या स्ट्रक्चर आणि फंक्शनिंगवर अवलंबून आहे. पण या सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शनिंग कोणाच्या मार्फत रेग्युलेट केलं जातं, तर त्याच्यामध्ये असलेल्या प्रोटीन्सच्या मार्फत रेग्युलेट केलं जातं. हे प्रोटीन्स जे आहेत ते प्रोटीन्स कोणाच्या मार्फत तयार केले जातात, आरएनएच्या मार्फत. आणि आरएनए कोणाच्या मार्फत तयार होतं, डीएनए. म्हणून स्टेटमेंट इथं त्या ठिकाणी आहे इन द फॉर्म ऑफ डीएनए. म्हणून या वाक्याचा अर्थ आता तुम्हाला लक्षात आला असेल, विथ द हेल्प ऑफ आरएनए, आरएनएच्या मदतीने जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ द सेल, सेलच्या फंक्शनिंग मध्ये पार्टिसिपेट होतात, अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. हे आहे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. उद्या आपण त्या ठिकाणी नंतरची प्रोसेस त्या ठिकाणी पाहणार आहोत. जस्ट वी शॅल स्टॉप हिअर.